बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा. कारण सध्याच्या या पेड आणि विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांशी शिवसेनेचे विचार उभ्या आडव्या पसरलेल्या लाखो करोडो शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ वचनबद्ध आहे, बाळासाहेबांशी वचनबद्ध आहे. तुम्ही सर्वांनी या माध्यमाला मोठं करावं ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेत, आज तुम्ही पाहिला असाल, महाराष्ट्राच्या विधानसभेत विशेष अधिवेशनाच्या वेळेत मनोज जरांगे पाटलांवर एकमुखी सर्वांनी एसआयटी स्थापन करावी यासाठी पाठिंबा दिला. मी मागेही म्हणालो, 400 वर्षांपूर्वीचा मराठ्यांचा तो दुहीचा इतिहास आज पुन्हा चालून येतोय, पुनरावृत्ती होते. सर्व मराठा आमदारांनी बेंच वाजवले, समर्थन दिलं आणि नार्वेकरांनी एसआयटीची मागणी मान्य केली. ते म्हणतात ना, अरे जाओ पहिले उसे ढूंढ के लाओ. तो कुठला डायलॉग आहे, कुठल्या पिक्चर मधला, चित्रपटामधला, जिसने मेरे हात पे लिखा है मेरा बाप चोर है. माहितीये तुम्हाला हा डायलॉग? अरे जा, तुम्हाला जर एसआयटीच लावायची असेल ना, सर्वात प्रथम एसआयटी त्यांच्यावर लावा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत सरकारला जन्म घातलाय. ज्या नार्वेकरांनी या सगळ्याला सहमती दिली, ती मागणी मान्य केली एसआयटी स्थापन करण्याची, त्या नार्वेकरांचं पद किती संवैधानिक आहे त्यासाठी एसआयटी लावा. या महाराष्ट्रामध्ये आजवर असं कधी घाणेरडं राजकारण घडलं नव्हतं, इतकं गलिच्छ राजकारण घडलं नव्हतं. या राजकारणाचा उगम स्रोत कोण आहे, हा उगम बिंदू कोण आहे, त्यासाठी एसआयटी स्थापन करा. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असाल, 2-2 मराठी पक्ष फोडले गेले आणि हे पक्ष फोडत असताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्या प्रकारे चोरांच्या हातामध्ये नाव चिन्ह देऊ केलं, त्यासाठी एसआयटी स्थापन करा. एसआयटी स्थापन करायची यासाठी करा, हे महत्वाचे विषय. तुम्ही मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस तुमच्या विरोधात बोलू लागतात, तुमच्या म्हणण्यापेक्षा विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलू लागतात, त्यावेळेस एसआयटीची स्थापना करता. त्यात तुम्हाला राजकारण दिसतं, मागून बोलावते धनी तुम्हाला वेगळे दिसतात. ज्यावेळेस हेच मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस स्टेजवर गुलाल उधळत होते, एकनाथ शिंदेच्या सोबत उधळत होते, तेव्हा तुम्हाला त्यामागे राजकारण दिसलं नाही. तेव्हा त्यामागे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, हे तुम्हाला दिसलं नाही. त्यावेळेस गुलाल उधळू दिला गेला. मग आता तुम्हाला राजकारण दिसू लागलं. खऱ्या अर्थाने त्यांच्यावर एसआयटी स्थापन करून त्यांची चौकशीचे आदेश देऊन महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण आंदोलनामध्ये राजकारण घातलेलं आहे, आमचा थेट आरोप आहे. ज्यावेळेस विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब बोलण्यास उभे राहिले, त्यांना बोलण्यासाठी 3 ते 4 मिनिटाची वेळ दिली जाते. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याला मराठा आरक्षण आंदोलनावर बोलण्यासाठी 3 ते 4 मिनिटाची वेळ दिली जाते आणि ह्या एसआयटी साठी जवळपास तासभर दिला जातो. इथे खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात होते. राजकारण मराठ्यांना शिकवता, मराठ्यांचा उभा इतिहास गेला राजकारणामध्ये आणि लढायांमध्ये, राजकारण मराठ्यांना शिकवू नका. देवेंद्र फडणवीसांनी काल एक वाक्य वापरलं सागर बंगल्याविषयी. हसत हसत म्हणतात बरं का, चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नसतात, अगदी हसत हसत. हाच तर कावा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात सागर बंगला हा सरकारी बंगला आहे. काय म्हणतात? सागर बंगला हा सरकारी बंगला आहे. या सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकतं, आपली कामं घेऊन येऊ शकतं. सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकतं. मराठ्यांच्या व्यतिरिक्त सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकतं असं आम्हाला वाटतं. कारण बघा, त्याच सागर बंगल्यावर ज्यावेळेस मराठ्यांनी येण्याची हाक दिली, सगळीकडे संचारबंद्या लागू, जमावबंद्या लागू. मग काय, मराठा हा आतंकवादी होता? मराठ्यांनी काय हातामध्ये शस्त्र घेतली होती? काहीही नाही. अगदी अहिंसेच्या मार्गाने मराठा सागर बंगल्याच्या दिशेने आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी सागर बंगल्याच्या दिशेने येतोय. आणि तुमच्याकडे काय येतोय? कारण सगळी सूत्र शेवटी तुमच्याच हातात आहेत, हे उभा महाराष्ट्र जाणतो. सारी सूत्र, साऱ्या ह्या धागेदोरे, हे कठपुतल्यांचे धागेदोरे तुमच्या हातातूनच हल्ले जातात, सागर बंगल्यावर हल्ले जातात. आणि आम्ही तर रोजच डायलॉग ऐकतोय, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे. कुणाचा डायलॉग आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता जर तुमच्याकडे येतोय तर त्याच्यासाठी मात्र वेलकम नाही. सागर बंगल्यावर तुम्ही मोठ्या हुशारकीने सांगता कोणीही येऊ शकतं, पण मराठ्यांसाठी वेलकम नाही. हा सागर बंगल्याचं आमंत्रण मात्र रियाज अलीला असतं. तुम्ही रियाज अलीचा तो
डान्स पाहिला असेल ना सागर बंगल्यावर, सरकारी बंगल्यावरचा. हे टिकटॉक स्टार, हे रील मास्टर, हे टिकटॉकवरचे स्टार असतात ना, हे नट, हे मात्र सागर बंगल्यावर येऊ शकतात. एका सरकारी बंगल्यावर येऊन एखाद्या गाण्याचं शूटिंग काढू शकतात. त्यांच्यासोबत कोण असतं हे जग जाहीर आहे. गाणं कुठलं होतं ते? अज में मूड बना लिया वे तेरे नाल ही नचना वे, अज में मूड बना लिया वे तेरे नाल ही नचना वे. मला कळत नाही, आमचा विरोध त्या गाण्यालाही नाही, त्या रिया जरीला देखील नाही, पण सरकारी बंगल्यावर अशा प्रकारे नाचगाणी चालतात. तिथे एखाद्या टिकटॉकच्या रीलचं शूटिंग चालतं, पण मराठा रीलला चालत नाही. हा सागर बंगला या सगळ्यासाठी आहे की लोकांच्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी आहे, लोकांच्या प्रश्नांचं शंकांचं निरसन करण्यासाठी आहे, लोकांची ते त्रास दूर करण्यासाठी. हा सागर बंगला नेमका कशासाठी आहे? हा चालतो कसा सागर बंगला? तुमच्या आमच्या खिशातल्या पैशांवरून चालतो, आपल्या टॅक्सवरून हा सागर बंगला चालतो. मग त्याचा उपयोग आपल्यासाठी असावा की अशा प्रकारचे रील्स बनवण्यासाठी असावा? ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं, सर्वसामान्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस मराठा निघतो त्यावेळेस भिंती उभ्या केल्या जातात 1.5 फुटाच्या. कळालं असेल तुम्हाला कुठल्या भिंती असतील 1.5 फुटाच्या? ह्या भिंती काय काय आव्हान करतात? हिंदीत, हा तेही हिंदीत. बरं, ह्यांना खानदानी सकट हिंदीचा काय तो हिंदीचं ह्यांचं नातं कुठे जमत नाही. यांच्या मोठ्या सदस्याने तिकडे राज्यसभेमध्ये हिंदीची करून टाकली होती बिनपाण्याने. आता ह्यांनी काय सांगितलं? अरे किधर सागर बंगले पे जाते बाबा. मी तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा दाखवेल. ह्या वाक्यामध्ये बोलण्याच्या ओघात विनोदात स्वतःचा विनोद करून घेतला ह्यांनी. काय म्हणतात? किधर सागर बंगले पे जाते बाबा. सागर बंगले पे जाने के पहले ह्यांची भाषा बघा, जुहू लगता है, बीच में जुहू लगता है, पहिले जुहू से पार होके दिखाओ. याचा अर्थ जुहूला यांचं घर आहे, यांचा बंगला आहे, राणींचा बंगला आहे जुहूला, म्हणजे जुहू पार करून दाखवा. मराठ्यांना थेट आव्हान दिलं जातं. ह्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि चौकशाच करायच्या तर आपल्या घरामध्ये बुकींच्या मुली येऊन राहतात. मुलगी येऊन राहते एका बुकीची, कुप्रसिद्ध बुकीची मुलगी येऊन राहते. तिने काय काय आरोप केले, कसल्या 1 कोटीची लाच त्या प्रकरणाविषयी तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. मी व्हिडिओ देखील केला होता जस्टिस लोह्यांच्या बाबतच्या ज्या व्हिडिओ केला होता त्याच वेळेस मी तोही व्हिडिओ केला होता. 1 कोटींची लाच ऑफर केली जाते. गृहमंत्र्यांच्या घरात अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि त्याची कुणी चौकशी नाही, गाजावाजा नाही. अरे ते सगळं सोडा, जलयुक्त शिवाराचा गाजावाजा नाही, सगळं मान्य करा. कारण शेवटी काय, चित भी अपना पड भी अपना. जर बॅट बॉल माझा असेल तर पहिली बॅटिंग माझीच असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी नाही, पण मनोज जरांगे पाटलांची चौकशी होणार. मग विचार करा, हे नारायण राणेंसारखे किंवा नारायण राणे म्हणण्यापेक्षा नितेश राणेंसारखी माणसं काय म्हणतात? आव्हान देतात की आमच्या बंगल्यापासून पार होऊन दाखवा. पुढे म्हणतात काय की आम्ही ओरिजिनल मराठा आहोत, आम्ही अस्सल मराठा आहोत, आम्हाला पार करून दाखवा. आणि ओरिजिनल म्हणता म्हणाले चायनीज माल नाहीये. हा विनोदाचा भाग झाला. चायनीज माल नाही, हा चायनीजचा काय विषय आला होता बाबा इथे? आता विनोद तुम्ही सुरुवात केली तर आम्ही विनोद करतो. कालपासून चायनावाले पूर्ण नेपाळ धुंडाळून काढत आहेत. शोध मोहीम चालू आहे चायनावाल्यांची नेपाळमध्ये. कशासाठी शोध मोहीम घेतात मला माहित नाही, काय शोधतायत नेपाळमध्ये नेमकं. आता विषय ना नेपाळचा आहे ना चायनाचा, इथे कसलाच विषय नाही. पण हे चायनीज मालाचं मध्ये आलं कुठून? तुम्ही ओरिजिनल मराठी आहात तर आहात, सांगा तुम्ही मराठी आहात, तर काय लपवण्याची गोष्ट? आणि सिद्ध करून काय दाखवताय? आम्ही मराठी आहोत, मराठी आहोत. मराठी असते तर मराठ्यांच्या बाजूने उभे राहिले असते तुम्ही. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणाची गोष्ट करतायत, ज्यावेळेस ते सगळे सोयऱ्यांची गोष्ट करतायत, आणि हे सारथीचं काय आलं मध्ये? आज विधानसभेमध्ये तुम्ही पाहिलं असाल, उपमुख्यमंत्री म्हटले सारथीला मी किती निधी दिला. खऱ्या अर्थाने तुम्ही आकडेवारी जाहीरच करावी. तुम्ही ज्या ज्या स्कॉलरशिपची माहिती दिली आहे तिथे आज विधानसभेमध्ये त्या सगळ्याची आकडेवारी जाहीर करावी की तुम्ही सारथीला किती निधी देता. सारथीचा निधी हा 300 कोटीच्या वर नसतो. आता मला एक कळत नाही, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या जवळपास 26% वर, 26% वर, जर म्हणजे जवळपास 3 ते 4 कोटींचा मराठा, यांच्यासाठी 300 कोटींची तरतूद. विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 1 कोटींच्या वर.
त्याला जर तुम्ही या 300 कोटींनी भागला गुणला, काय करायचं ते करा. एकेका विद्यार्थ्याच्या वाटेला 100-200 रुपये सुद्धा येत नाहीत. काय करायचंय 300 कोटींचं? चांगल्या भाषेत जर शिवसेनेच्या भाषेत जर म्हणावं लागलं तर वेगळे शब्द वापरता आले असते, पण ऑनलाईन माध्यमात वापरता येत नाही, कारण डोक्यात तिडीक तेवढी जाते. सारथीच्या गोष्टी करता तुम्ही, त्यांना स्कॉलरशिपच्या गोष्टी करता, त्यांना आर्थिक सबल करण्यासाठी काय काय त्याच्या गोष्टी करता. आकडेवारी जाहीर करा, भर विधानसभेत आकडेवारी जाहीर करा, कारण तुम्ही तिथे आकडेवारी जाहीर करणार, ते पटलावर येणार आणि पटलावर आल्यावर आम्हाला त्या माहित्या काढता येतात. आम्ही त्या माहित्या काढून त्या तपासून पडताळून पाहतो, पण तुम्ही त्या आकडेवारी तिथे जाहीर करत नाही, त्यामुळे त्या बाहेर येत नाहीत. फक्त फुकाचे बोल बोलून टाकायचे, आपलं काय बोलायचं आणि निघून जायचं. तुम्ही हा नारायण राणेचा हा व्हिडिओ पहा ना एकदा, पुन्हा एकदा थोडीशी गंमत घ्या, थोडासा एक रेस्ट घ्या, पुढे मी माझं विश्लेषण करतो. सागर बंगले का रास्ता बहुत दूर है बाबा, बीच में जू लगता है, समझा ना. पहले जू पास करो, फिर सागर के बारे में सोचो. आपको जो कहना है वो आप टेबल पे आके बात कीजिए ना. गाली गलौज देने का अधिकार किसको है? कोई सहन नहीं करेगा इधर. सागर नहीं आए ना बंगले पे, अच्छा हुआ, वरना हम लोग खड़े आगे, हम लोग भी देख सकते क्या हुआ. हम लोग भी मराठा है, चाइनीज मॉडल नहीं है इधर, ओरिजिनल है ओरिजिनल. जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधीतरी चौकशी. ह्या राणे कुटुंबाकडे पाहिलं ना, एक प्रकारे कीव येते, यांची दया देखील येते, अगदी तिघांचीही दया येते. उद्विग्नता आहे ही सारी. बापाचं एकमेव मंत्रीपद, राज्यसभेची खासदारकी तीही गेली. पुढच्या वेळेस नितेश राणेंची आमदारकी जाणार आहे, कणकवलीतून जाणार आहे. निलेश राणेंना तर काहीच मिळत नाहीये, त्यामुळे त्यांनी मागे राजीनामा देखील ठोकला होता, राजकारणातून संन्यास देखील घेतला होता. मराठ्यांच्या नादाला लागून आपलं उरलं सुरलं राजकारण देखील या कुटुंबाने संपवून घेतलं. कोकणामध्ये यांची काय किंमत आहे कोकणवासियांनी दाखवून दिली. अशा खुनशी आणि घाणेरड्या राजकारणाला कोकणात कधीही स्थान नसतं, हे कोकणवासियांनी दाखवून दिलं. कोकणाचं राजकारण असं घाणेरडं कधीही नव्हतं. यांची दया अजून एका कारणासाठी येते, जिकडे जातात तिकडे त्या पक्षाला संपवतात आणि तिथून त्यांना त्या पक्षातून बाहेर निघावं लागतं. आता या भारतीय जनता पक्षानंतर जेव्हा ह्यांची उतरती कळा लागेल, या भारतीय जनता पक्षाची उतरती कळा लागेल, ही उंदरं कुठे पळतील, हा सगळ्यात पहिला पडलेला माझ्या मनाला प्रश्न आहे. कोणीच राहिलं नाही. कदाचित MIM सारख्या पक्षांमध्ये जाऊ शकतात, माहित नाही. आता तोच एक पर्याय उरलाय, कारण ज्या प्रकारे घाणेरड्या थराला जाऊन ह्यांनी टीका केली आहे ना, ह्यांना कुठलाही पक्ष जवळ करणार नाही. अगदी मागच्याही वेळेस ज्यावेळेस काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याही वेळेस भाजपाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, आणि भाजपाला यांच्याशिवाय पर्याय नव्हता. कारण कोकणात भाजपचं काय आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हातात हात घेऊन हे एकत्र निघाले होते, पण शेवटी आता बाजूला करावंच लागणार. एक विशेष काळ आला की भारतीय जनता पक्ष बाजूला करून टाकतो, ही त्यांची नीती आहे आजपर्यंतची. यांची विशेष दया येते मला. यांचं काय होणार, इतकं सगळं करून सुद्धा काहीही मिळत नाही, पदरी काहीही पडत नाही. बॉस म्हटले, सगळं काही म्हणून झालं, हमारे माननीय अमित शाह जी को, माननीय मोदी जी को, ह्या प्रकारची वाक्य करून झाली. तुम्ही ऐकलं असाल राज्यसभेमध्ये काय झालं. तुम्ही विचार करा. शेवटी मी मगाशीही सांगितलं, अण्णा हजारेंच्या आंदोलनाने काँग्रेसला पाय उतार व्हावं लागलं होतं. भले अण्णा हजारेंचं आंदोलन फोडण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झाली होती, त्या काळामध्ये एक हलकासा प्रयत्न झाला होता, त्यांनीही माणसं फोडली होती, पण त्यानंतरही काँग्रेसला पाय उतार व्हावंच लागलं होतं. तो रोष काँग्रेस सहन करू शकली नाही, जनतेचा रोष. अगदी तसंच आहे आज. ज्यांना वाटत असेल पक्ष फोडून, माणसं फोडून आम्ही हे रेटून नेऊ, तसं होऊ शकत नाही. मराठा समाज हा काही हजारोंचा लाखांचा समाज नाही, हा करोडोंचा समाज आहे. आणि या समाजाच्या मनामध्ये एक खदखद आहे, कित्येक वर्षापासूनची दाबून ठेवलेली एक खदखद आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये नसेल, पण ग्रामीण भागात ही एक खदखद आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण देऊ. साधी ही सर्टिफिकेट जी वाटतायत ना, ज्यांच्याकडे ओबीसीचे पुरावे निघाले, साध्या त्याच सर्टिफिकेटमध्ये देखील किती भ्रष्टाचार होतोय माहिती आहे तुम्हाला. एक सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 10,000 दलालांचा सुळसुळाट लागलेला आहे, दलालांचा सुळसुळाट.
लिहा, ज्यांना हा अनुभव आला असेल त्यांनी लिहा कमेंटमध्ये ही गोष्ट. दलालांचा सुळसुळाट चालू आहे. 10,000 हजार रुपये घेतले जातात एक सर्टिफिकेट देण्यासाठी. बरं, पुढे जाऊन सरकारच्या या सगळ्या बदलत्या धोरणांमुळे हे सर्टिफिकेट पण कामाला येईल की नाही हेही माहिती नाही. सध्या तरी राजकीय आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या बाबतीतच हे आरक्षण आहे. राजकीय तर नाहीच नाही, गरजही नाही त्याची आम्हाला. पण सांगायचं असं, हे 10,000 रुपये कशासाठी? हे दलाल कोणी ठेवलेत? कोण ही कमाई करून घेते? मिळल्याच्या टाळूवरचं लोणी कोण खातंय? त्या गरीबा घरची माणसं ते 10,000 सुद्धा उसनवारी सावकारीकडून आणून ते सर्टिफिकेट काढायला जात आहेत. त्यातून ही सर्टिफिकेटसाठी सगळ्या सगळं ठप्प करून ठेवलेलं आहे, बंद करून ठेवलेलं आहे. सध्या सर्टिफिकेट पण इश्यू केले जात नाहीयेत. या सगळ्या गोष्टींकडे पाहता मराठ्यांच्या मनामध्ये ही उद्विग्नता आहे आणि मराठ्यांचा रोष हे सरकार पचवू शकणार नाही हे देखील तितकंच सत्य आहे. ज्या ज्या गोष्टी घडतील तुम्हा सर्वांसमोर घेऊन येत राहील, पण तुर्तास तरी मला असं दिसतं या सगळ्यामधून मराठा कुठेही अडचणीत आला नाही, तर अडचणीत येतंय ते फडणवीस आणि फडणवीसांचा भारतीय जनता पक्ष. मी शिंदे टोळीचं, अजित पवार गटाचं नाव यासाठी घेत नाही कारण माझ्या नजरेने तितकं महत्वाचेच नाहीत, त्यांचं तेवढं अस्तित्व देखील नाही. या खऱ्या अर्थाने याच्या मागे जो आहे तो भारतीय जनता पक्ष, पर्यायाने फडणवीस, जे कोणी असतील यांच्यावर मराठ्यांचा खऱ्या अर्थाने रोष आहे. या टोळ्यांचं, अजित पवार गटांचं सोडून द्या, त्यांचा काय कार्यक्रम करायचा शिवसेना करून घेईल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो, पण मराठ्यांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला करावी लागेल, ती एकजूट राहण्याची. मनोज जरांगे पाटलांच्या मागे ठाम उभा राहण्याची गरज आहे. समाजाने जर त्यांना साथ दिली तर ते यशस्वी होऊ शकतात, एकट्याने होऊ शकत नाही. आज ते जे काही निर्णय घेत आहेत तो समाजासाठी घेत आहेत. समाजाच्या बाजूने आजपर्यंत एवढा मोठा लढा उभारला गेला नव्हता. मूक मोर्चे झाले, ठोक मोर्चे झाले, अनेक आंदोलनं झाली, पण जे वातावरण मनोज जरांगे पाटलांनी उभं केलं ते आजतागायत कुणाला उभं करता आलं नाही हे देखील तितकंच सत्य आहे. त्यासाठी त्यांच्या पाठीशी आपल्याला ठाम उभा राहावंच लागेल. तुर्तास इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, मराठा बांधवांनो. जय महाराष्ट्र.